कवी वाल्मिका मान्य हिसा नमस्कार माझा सद्गुरू रामदास सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जोया जना उदरी. आज विषय सगळ्यांच्या लक्षातच आहे, त्यामुळे प्रस्तावनेची गरजच नाही. समर्थ आपल्याला सांगतात, जे जे आपण असे ठावे ते ते हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जण. आणि जेवढं म्हणजे आपल्याला असं वाटतं मी सगळ्या ग्रंथाचा अभ्यास करीन, माझ्याच बाबतीत असं झालं. म्हटलं आपल्याला काही जमणार नाही, कधी करणार अभ्यास. तेव्हा मला सांगितलं गेलं की एकाच समासाचा करायचा आणि त्याच समासावर बोलायचं त्या आठवड्यात. मग लक्षात आलं की अरे हा थोडं थोडं जसं जसं आपल्याला कळेल, आपल्याला येईल तसं केलं तरी चालेल. त्यामुळे सगळ्या ग्रंथाचा मी अभ्यास करीन, हे सगळं मी वाचीन, सगळं मी समजून घेईन आणि मग मी कोणासाठी तरी सांगेन, असं नाही करायचं. जेवढं आपल्याला कळलं आहे, जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढं सांगायचं. सांगितल्याचे फायदे दोन होतात. आपलं ज्ञान पक्कं होतं. एखादी गोष्ट आपल्याला कळली आणि आपण 4 वेळा बोललो, त्यांच्यावर काही परिणाम होतो नाही आपल्याला काही जरूर नाही आहे, पण आपलं ज्ञान पक्कं होतं त्यामुळे सांगत सुटायचं. आमच्या घरात पण मी सांगते, त्यांच्यावर काही परिणाम होतो की आता ऐकतात असं नाही, पण ठरवलं आहे सांगायचं, होईल तो होईल परिणाम. तर आपण सांगत सुटले. हा मोठा समर्थाने दिलेला आपल्याला बोध आहे. या आजच्या श्रवण निरूपणात पण समर्थ आपल्याला सांगणार आहेत की आपण श्रवण करायचं म्हणजे काय, तर आपण जे ऐकलेलं आहे ते साठवायचं. आपण बिरबलाची गोष्ट पाहिली आहे, त्यामुळे आपल्याला जे ऐकलं आहे, कानावर पडलं आहे, त्यातलं जे चांगलं आहे ते गाळून आपल्या हृदयात साठवायचं आणि ते इतरांना सांगायचं. इतरांना सांगितलं, जे चांगल्या गोष्टी इतरांना सांगितल्या की आपल्या पक्क्या होतात. आपला अनुभव आहे की एखादा प्रसंग ना आपल्या लक्षात असतो, पण त्या प्रसंगातल्या व्यक्तींची नावं आपण विसरतो. पण नावं वगैरे सांगितली नाहीत तर त्या प्रसंगाला जोर येत नाही. मग म्हणून ते 4 वेळा सांगितलं गेलं की आपल्या लक्षात राहतं. मग आपण त्या नावासकट सगळ्या गोष्टी, किंवा एखाद्या माणसाला सनावळ्या पक्क्या माहिती असतात, मग आपण त्यांना कसं लक्षात राहतं, ते 4 वेळा सांगितलेलं असतं म्हणून ते लक्षात राहतं. त्यामुळे आपल्याला आजच्या श्रवणामध्ये सांगण्याला पण महत्त्व दिलं आहे समर्थाने. 2 प्रकारे आपल्याला सांगता येतं. सगळ्यांना काही प्रवचन निरूपण करून सांगता येईल असं नाही. सगळ्यांना काही 10 माणसं गोळा करायची आणि त्यांच्यासमोर आपला विषय मांडायचा असं जमेल अशातला भाग नाही. सगळ्यांना ग्रंथलेखन जमेल असं नाही. ग्रंथलेखनाद्वारे पण आपल्याला जे की कळत आहे ते सांगू शकतो. बऱ्याचदा असं होतं, आता आपल्या सगळ्या ह्या जनरेशनला असं वाटतं की आपल्या आईचं किती होतं लिहून ठेवायला होतं, आपण काही लिहूनच ठेवलं नाही. किती आई आमची छान अभंग म्हणायची, पण आता काहीच नाही. आत्ता आपल्याजवळ थोडंसं काही असलं की ते प्रिझर्व करायला किती आयुधं आहेत आपल्याजवळ. परंतु त्या काळात काही नव्हती. साधे फोटो नव्हते काढलेले, का साधं काही रेकॉर्डिंग करून नाही ठेवलेलं आपण. तर हे आता जसं आपल्याला होतं, समर्थ 350 वर्षापूर्वी आपल्याला हे सांगत आहेत की जे जे आपल्याला माहिती ना ते सगळं साठवून ठेवावं. त्या साठवून ठेवण्याचा आपल्याला उपयोग होतो. मग सगळ्यांना ग्रंथलेखन नाही करता येणार, पण काहीतरी आपल्याला लिहिता येईल म्हणून दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. हे सगळं आता श्रवणामध्ये आपल्याला पाहायचं आहे. कसं श्रवण करावं, काय श्रवण करावं, कोणाबरोबर करावं, कोणते ग्रंथ वाचावेत, अगदी आपलं श्रवण परिणामकारक व्हावं म्हणून काय काय करावं, अशा विविध गोष्टी आजच्या समासात आपल्याला सांगितल्या. एक गोष्ट आहे की आपण अद्वैत ग्रंथाचा किंवा अध्यात्म ग्रंथाचा अभ्यास करतो आहे, त्यामुळे आपल्याला बाकी सगळं रोज आपण काय ऐकतो दूरदर्शनवर त्याचा काही इथे संबंध नाही आहे. त्या सगळ्या गोष्टी कर्मणूक या सदरात येतात. आता ती नको का, तर थोडीफार हवी. जसं जेवणामध्ये थोडंसं लोणचं मिरची आपली पुरेशी असते, ती भाजीसारखी नसते खायची, तर तितपतच कर्मणुकीला मनोरंजनाला स्थान द्यायला हरकत नाही. पण बाकी मात्र अद्वैत ग्रंथांचं श्रवण करायचं आहे, गुरुमुखातून श्रवण करायचं आहे, म्हणजे संतांच्या मुखातून श्रवण करायचं आहे. तर त्याचा विचार आपण जास्त करून करणार आहोत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा समर्थाने आपल्याला या श्रवणात सांगितला, तो त्या काळी जास्त महत्त्वाचा होता. आत्ता थोडासा वेगळ्या पद्धतीने पण महत्त्वाचा आहे. त्या काळामध्ये सगळे ग्रंथ संस्कृतमध्ये होते. खरं त्याच्याही आधी 350 वर्ष माऊलींनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, पण तरीही जनमानसामध्ये अध्यात्म हे एका ठराविक समाजाचा जणू काही हे होतं, वर्चस्व होतं त्याच्यावर. त्यामुळे अन्य सगळा समाज यामध्ये नव्हता.
त्यांच्या ज्या काही बिचाऱ्या पोटाचे व्यवसाय होते त्याच्यातच तो समाज गुंतलेला होता. आणि म्हणून एका विशिष्ट समाजाचीच फक्त ही सगळी कर्तबगारी आहे असं होतं. आणि म्हणून ते संस्कृत भाषेमध्ये साठवलेलं होतं. समर्थांनी असं केलं की जी व्यावहारिक भाषा आहे त्या व्यावहारिक भाषेमध्ये आपण हे सगळं लेखन केलं पाहिजे, हे सगळं सांगितलं पण पाहिजे. तर तेव्हा ही गोष्ट त्रासदायक होती, कारण एकनाथांच्या हरिपंडिताचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. समर्थ आणि एकनाथ एकाच काळामधले आहेत. त्यामुळे नाथांनी जेव्हा मराठीमध्ये ग्रंथलेखन केलं तेव्हा मुलगा त्यांचा म्हणजे नंतरची जनरेशन, पण हरिपंडिताला ते आवडलं नाही. हरिपंडित म्हणाला हे नाही, संस्कृतमधल्या गोष्ट संस्कृतच ठेवायची. आणि तो घर सोडून काशीला निघून पण गेला होता. आणि मग नंतर काही वर्षांनी त्याच्या लक्षात आलं की नाही आपण चूक करतोय वगैरे वगैरे. तो भाग नाही राहा. मुद्दा काय तर संस्कृतमध्येच हे सगळं ज्ञान ग्रथित होतं आणि ते इतरांना काही आवश्यकता नाही मिळायची अशी एक भावना होती. ती समर्थांनी खोडून काढली आणि व्यावहारिक भाषा जी आहे, समाज ज्या भाषेमध्ये व्यवहार करतो त्या भाषेमध्ये अध्यात्म सांगितलं पाहिजे असं समर्थांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सगळ्या समाजाच्या दृष्टीने विचार केला तर फार मोठं परिवर्तन समर्थांनी तिथे तेव्हा केलेलं आपल्याला दिसेल. संत मंडळी काय करतात, एक तर त्यांचं सगळ्यांच्या जीवनाचं बारकाईनं निरीक्षण असतं. समर्थांनी 12 वर्ष देशपर्यटन केलं. त्यामुळे देशपर्यटनामध्ये जे बारकाईने त्यांनी पाहिलं त्या सगळ्या सूक्ष्म निरीक्षणामुळे ते लेखन करू शकले, ते सांगू शकले. हेतू तोच होता की समाजाला बारकाईनं बघायचं. दुसरं असं की स्वतःवर प्रयोग करायचे. 12 वर्ष जी साधना केली त्या साधनेमध्ये समर्थांनी स्वतःवर प्रयोग केले. कुठलीही गोष्ट प्रयोगाने सिद्ध झाल्याशिवाय आपण सांगू नाही शकत. आपण खरं आहे का, संशय घेऊ. आपण कुणी आपल्याला काही सांगितलं तर आपण त्याच्यावर लगेच संशय घेणार की हे कशावरून, हे खरं आहे का, तू अभ्यास आहेस का, तू अनुभवलं आहेस का. तर आपण नाही उत्तर दिलं तर मग आपल्या सांगण्याला काही अर्थ नाही. म्हणून समर्थ आपल्याला सांगतायत किंवा संत मंडळी स्वतःवर आधी ते प्रयोग करतात आणि स्वतःच्या प्रयोगाने सिद्ध झाल्यावरच निरीक्षणाने लोकांना सांगतात. याचा अर्थ असा आहे की समर्थ आपल्याला सांगतायत की तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा कोणाला सांगाल तेव्हा आधी ती प्रयोगाने सिद्ध करा आणि मग ती दुसऱ्यांना सांगू शकू. जसं नेहमी आपल्याला सगळ्यांना उदाहरण माहिती आहे की साधं गोड मुलगा खातो म्हणून आई येते काय आणि ते गुरुजी सांगतात की पुढल्या आठवड्यात घेऊन या आणि नुसतं प्रेमाने सांगतात अरे बाळा एवढं गोड खाऊ नये. मग आता हे गेल्या वेळेलाच नाही का सांगायचं, पण मग आठवडा का घेतला तर आपल्याला माहिती की आधी आपण ते करायचं. आपण केल्याशिवाय आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही. म्हणून संतांचा आग्रह आपल्याला आहे की काय करायचं होतं, आधी आपल्यावरती प्रयोग करायचा आहे आणि ते प्रयोग सिद्ध झाले, आपण ते करू शकलो तर इतरांना सांगायचं. अशा सगळ्या या गोष्टी या आपल्या आजच्या श्रवणामध्ये काय करावं, कुठे करावं, कसं करावं ह्या गोष्टी श्रवणामध्ये येणार आहेत. आणि नुसतं श्रवण नाही तर त्याच्यात ग्रंथलेखन, ग्रंथ वाचन आहे आणि सांगणंसुद्धा आहे. श्रवण करायचं म्हणजे नुसतं दुसऱ्याचं ऐकायचं असं नाही तर आपण सांगायचं असं पण आहे. पहिल्या 11 ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला असं सांगितलं की शंका निरसन होतील असे अध्यात्मग्रंथ वाचायचे. आपण आणखीन बुचकळ्यात पडू असल्या गोष्टी वाचायच्या नाहीत. आपल्याला ठोस उत्तर मिळालं पाहिजे, आपल्या शंकांचं निरसन झालं पाहिजे. तर्कशुद्ध लेखन ज्याला म्हणतात असं ज्यांनी केलेलं आहे, म्हणजे आपल्या मराठीत एक जरा वाईट म्हण आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. तर तसं असलं पाहिजे की तर्कशुद्ध, उगाच आपलं संशयाला जागा असं असेल नाही असणार. म्हणजे असं आहे ना की चमत्कार दाखवले की चमत्काराच्या गोष्टी आपल्याला विश्वास नाही बसत, असं कसं होईल. त्याच्यासाठी खूप मोठी बैठक लागते. संतांनी दाखवलेले चमत्कार जे आहेत ते समजून घ्यायला खूप मोठी बैठक असावी लागते. असं सहज नाही होत त्याचं. आपण वेदांतांची पोथी वाचतो, अनेक चमत्काराच्या गोष्टी वाचतो. सुरुवातीला पहिलं जेव्हा वाचन होतं तेव्हा सगळ्यांचं मत असं पडतं कसं शक्य आहे, एवढ्या मधमाशा अंगावर बसली आहेत, हे सहन करणं कसं शक्य आहे. आम्हाला एक डास गांधी आली की आम्ही 10 वेळा औषध लावतोय त्याला, हे शक्यच आहे. पण तुम्ही तुमच्याशी तुलना करता म्हणून शक्य नाही. त्यांची उंची काय आहे ही कळल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही. मग जेव्हा आपण दुसरं वाचन, तिसरं वाचन, अनेक गोष्टी, तेव्हा आपल्याला कळतं की अशा पदाला पोचलेल्या आत्मज्ञानी माणसालाही शक्य आहे. त्यावेळेला आपल्याला त्यांचे ते चमत्कार वाटत नाही, त्यांची ती शक्ती वाटते. यासाठी ग्रंथाचं वाचन करावं जिथे तर्कशुद्ध अशा प्रकारचं अध्यात्म आपल्याला कळेल, कुठे शंकेला जागा राहणार नाही अशा पद्धतीचे ग्रंथ वाचावेत. अशाच ग्रंथांची निवड करावी, नाहीतर मग बुद्धिभेद होतो. आणि बुद्धिभेद झाला ना की माणूस तिथे राहत नाही, टिकत नाही. मग असं वाटतं नाही बाबा हे नाही जमणार.
समर्थांच्या बाबतीमध्ये जेव्हा शंका त्यांच्या जीवनचरित्रामध्ये अनेक शंका घेतल्या जातात, मधून आपल्याला व्हॉट्सॲपवरती येतं, अहो त्या समर्थांच्या पत्नीचं काय झालं हो पुढे, आता तुम्हाला काय पडली आहे बाकी बघा ना. आता ते समर्थांचं बघितलं, ते पान घ्यायचे का, अरे ते 1200 सूर्यनमस्कार पण घालायचं आहे, मग तो 1200 सूर्यनमस्कार घाल आणि खा पान, पण पान घ्यायचे काही शंका घ्यायची. बुद्धिभेद कसा होतो माणसाचा, भलतंच काहीतरी काढायचं. आता त्या काळामध्ये काय काय पद्धती होत्या, 350 वर्षापूर्वीची काय दैनंदिन व्यवस्था होती ह्याच्यात बघायचं नाही काय, पण शंका काढायच्या. त्याचं कारण आपण आपल्या चष्म्याने सगळं जग बघतो. संत मंडळींचं की अध्यात्म ग्रंथांचं लिखाण करणाऱ्यांच्या उंचीकडे आपण बघत नाही आणि म्हणून आपला असा गोंधळ होतो. म्हणून आपल्याला पहिल्या 11 ओव्यात समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की बुद्धिभेद होणारे ग्रंथ वाचू नका. आपल्या मनाला खात्री होईल, तर्कशुद्ध विचारसरणी होईल अशाच ग्रंथाचं निवड करा. शंका निरसन झालं पाहिजे, मनामध्ये काही संशय येताच कामा नये असं ते म्हणतात. जेथे संशय तुटती होये आशंका निवृत्ती, अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे असं स्पष्ट समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे. त्याच ग्रंथांचं श्रवण करावं म्हणजे त्याच ग्रंथांचा अभ्यास करावा. ते ग्रंथ ऐकावे असं, ते ग्रंथ वाचावे, तेच ग्रंथ सांगावे असं समर्थ स्पष्ट सांगतात. पुढे म्हणतात की प्रत्येकाची काही एक विशिष्ट आवड असते आणि त्या आवडीप्रमाणे आपल्याला ते आवडतं. हे तर खरंच आहे. व्यावहारिक गोष्टीमुळे तर आपल्याला सहज कळतं प्रत्येकाची आवड भिन्न असते. इथे पण असं होतं की साधकाची सुद्धा प्रत्येकाची एक आवड असते. त्यामुळे एखाद्या साधकाला अद्वैत ग्रंथांमध्ये आवडतं, पण एखादा साधक म्हणतो की नाही बाबा ही भाषा फार जड वाटते, हे कशाला, हे ब्रह्म माया हे की आम्हाला आवडत नाही, त्यापेक्षा बरं गोंदवलेकर म्हणायचं एक पान वाचावं, नामाचं महत्त्व ऐकावं, छान वाटतं. असे वेगवेगळे विचार प्रत्येकाचे असतात. साधकाची जशी जशी तयारी वाढेल तसं त्याच्या आवडीमध्ये पण बदल होतात, नाही असं नाही. पण सुरुवातीला त्याची आवड लक्षात घेऊन सोप्याकडून कठीणाकडे असं जावं. जसं आपण म्हणतो की एकदम दासबोध असा 200 समासाचा हातात घेतला ना की लोक म्हणून बापरे एवढा ग्रंथ नाही बाबा झेपणार, काही नको. मग आपण म्हणतो नाही मग असं करा, सुनीलदादांची छोटी छोटी पुस्तकं आहेत, दासबोधातला भक्तियोग, दासबोधातला ज्ञानयोग, दासबोधातला कर्मयोग, दासबोधातलं मानसशास्त्र, दासबोधातला गुरुशिष्य संवाद, असे छोटे छोटे विषय काढून त्यांनी वेगवेगळ्या ओव्या केल्या. 50, 60, 65, 70 पानाचं पुस्तक आहे, तेवढंच वाचा. हां हे चालेल, म्हणजे त्याच्यातून आम्हाला ग्रंथ कळेल. पत्रद्वारा दासबोध अभ्यासाच्या परीक्षा का त्याच्यातून निघाल्या की ठीक आहे सगळा ग्रंथ नाही ना, त्यातल्या 36 समासांचा अभ्यास करा, तेवढाच करा, गोडी लागेल. मग हळूहळू त्याच्यात शिरलं की आपल्याला ते आणखीन काय आहे अशी साधकाला इच्छा होईल. म्हणून 12 ते 18 या ओव्यांमध्ये समर्थ सांगतात की पारमार्थिक साधक जरी झाला तरी त्यालासुद्धा लगेच सगळ्या गोष्टी समजतात, आवडतात असं नाही, त्याची प्रत्येकाची आवड असते. पण आत्मज्ञानापर्यंत मजल जायलाच हवी आणि त्यामुळे त्यांनी हळूहळू का होईना या ग्रंथांचा अभ्यास करावा. त्यात दुसरं असं असतं की आपल्याकडे देवांची काही कमी नाही, त्यामुळे प्रत्येक जो साधक असतो ना त्याला आपला देवीचा उपासक असतो. तो म्हणतो मी आपला देवीच्या देवळात मंगळवार शुक्रवार जाणार, बाकी मी काय करत नाही. हनुमंताचा उपासक म्हणतो नेहमी शनिवारी मारुतीला जाणार. आपल्याकडे काय वारांची तिथींची कमतरता आहे, इतके देव आहेत, त्यामुळे ती पण एक मोठी गोष्ट असते की साधकाची त्या देवावरती श्रद्धा असते आणि त्याची उपासना त्याला करायची असते. हळूहळू त्याला कळतं की सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति, हे कळतं त्याला, नाही यशातला भाग नाही. पण ते कळेपर्यंत आमच्याकडे बाबा असं असतं, आमच्याकडे ना ही उपासना असते. आता आमच्याकडे असतं म्हणजे का सगळे देव एकच आहेत, पण ते लगेच सांगायला गेलं तर साधक म्हणेल नाही ते तुमचं राहू दे तुमच्याजवळ, आम्ही म्हणतो ते बरोबर आहे, आमच्याकडे असं असतं, बरोबर आहे. तसंच संप्रदायामध्ये असतं. गोंदवल्याला जाणारा माणूस गोंदवल्याचंच कौतुक करणार, शेगावला जाणार शेगावचंच कौतुक करणार, शिवथरगडीत जाणारा शिवथरगडीचंच कौतुक करणार, स्वाभाविक आहे. मग त्या साधकाला जेव्हा कळतं अरे कुठल्याही तीर्थक्षेत्री जा, कुठल्याही संतांकडे जा, सगळं सांगणं एकच आहे, त्याच्यासाठी लागणारी जी उंची आहे, त्याच्यासाठी लागणारा जो वेळ आहे तेवढा द्यावा लागतो. म्हणून समर्थ आपल्याला या पुढल्या 12 ते 18 ओव्यांमध्ये प्रत्येक साधकाची आवड निवड असते. त्यामुळे लगेच एखाद्या ओळखावं त्या साधकाला नेमकं काय हवं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी करावं. तैसा जो आत्मज्ञानी नर तयासन आवड इतर. एकदा अध्यात्म ग्रंथाची आवड निर्माण झाली की त्याला इतर काही आवडत नाही. मग तुम्ही त्याच्यासमोर इतर काही पण आणा, त्याला बरोबर कळतं की आपल्याला काय हवं आहे आणि तो अध्यात्म ग्रंथाचीच निवड करतो. कुठे जायचं असं विचारलं, माझा बंगला आहे महाबळेश्वरला, आपण मे महिना आहे जाऊया का,
तर सज्जनगडावरचं वानप्रस्थ शिबिरच आपण हे करणार. आपण महाबळेश्वरला जाऊ का विचार तर नाही म्हणणार, कारण ती आवड लक्षात घेऊनच माणूस निवड करतं. तसं इथे आहे की आत्मज्ञानी माणूस काय करेल, तर अध्यात्म ग्रंथाचीच निवड करेल. तेथे पाहिजे सारासार विचारणा ते बरोबर सार काय कळतं. पण ही प्रगती होईपर्यंत त्या माणसाची आवड निवड वेगळी असू शकते, ती आपण गृहीत धरली पाहिजे. दुसरं असं आहे की आज पारमार्थिक साधकाला त्या फलनिष्पत्तीत रस नसतो. सुरुवातीचा जो साधक आहे ना, प्राथमिक अवस्थेतला, त्याला मी हे केल्यावर काय मिळेल अशी इच्छा अपेक्षा असते, आणि काही मिळणार नसेल तर मी कशाला करू असं पण असतं. पण जो असा उंचीवर गेलेला असतो त्याला जे मिळायचं ते खरं मिळालेलं असतं. त्यामुळे याच्यातून मला काय मिळेल. आपण मोठमोठ्या वक्त्यांचं ऐकतो बघा की त्यांना ना श्रोते कोण आहे, श्रोते किती आहेत याच्यावर काही नसतं. त्यांना आत्मसुखाय त्यांचं काम करायचं असतं. त्यासमोर कोणी असू दे किंवा कोणी नसू दे, त्यांना काहीच फरक पडत नाही. तर त्या उंचीवर गेल्यानंतर ठीक आहे, पण तोपर्यंत मात्र फळ काय मिळेल इकडे साधकाची इच्छा असते. मी अमुक केलं, तासभर ऐकलं, काही मिळालं का, नाही तर कशाला जायचं, असं आपण स्वाभाविकच आहे तसं करतो. पण पारमार्थिक साधक जो आहे तो या फलनिष्पत्तीकडे पाहत नाही. त्याला माहीत असतं की आपल्याला नेमकं ह्याच्यातून काय मिळतं आहे, ग्रंथ वाचनाने आपल्याला काय मिळतं आहे हे त्याला कळलेलं असतं. त्या अर्थाने तो पाहतो. पुढल्या 5-6 ओव्यांमध्ये समर्थांनी खूप उदाहरणं दिली आहेत. ते असं म्हणत आहेत की भलत्यापुढं भलतं ठेवायचं नाही. आपल्याला सुद्धा ना माणसं कळली पाहिजेत. कुणाला बोलवायचं दासबोध मंडळात या वर्गाला या, आपण उठसूट सगळ्या शेजारच्यांना नाही सांगितलं की अहो मी जाते, येत आहे का. आपल्याला कळतं कुणाला सांगायचं, आणि ज्याची आवड असेल त्यालाच आपण निमंत्रण देतो की अहो मी जाते, चल, नाहीतरी काय तुला सकाळी काम असतं, 7:30 पण जातात की सगळीजणं आपापल्या उद्योगाला, चल तो. पण आपण सगळ्यांना नाही सांगत. आपल्याला बरोबर माहीत असतं की या गळ्याला मासा कुठला लागेल, आणि त्यामुळे आपण निवड करतो. ते समर्थ आपल्याला सांगते की भलत्यापुढे भलतं सांगायचं नाही, की आपण कुणाला काय सांगायचं. खूप उदाहरणं दिली आहेत त्यांनी, वेगळी व्यवहारातली उदाहरणं दिली आहेत की पंडित म्हणजे विद्वान माणूस आहे, त्या विद्वान माणसाला डफं गाणं ऐकवलं, काय त्याला उपयोग आहे, त्याच्यात काय त्याची रुची आहे, काही त्याला उपयोग नाही आहे. तर त्याला त्या डफं गाण्यातला पण आनंद घेता येणार नाही, आणि त्याचं काही त्याला सांगता पण येणार नाही काय चांगलं काय वाईट. त्यामुळे विद्वानांपुढे काय चर्चा करायची, कुठल्या माणसापुढे कुठला विषय मांडायचा, कोण भोवताली माणसं आहेत, आपण कोणत्या विषयावर बोलतो आहे. समर्थांनी उदाहरण दिलं आहे ते आपण कसं लावायचं. बऱ्याचदा असं होतं की विषय आपल्याला जो मांडायचा आहे ती ऐकणारी माणसं सभोवताली आहेत का, नाही तर भलत्याच विषयावर आपण बोलतो तर त्याची काही आवश्यकता नसते, किंवा ते योग्य जागा नसते तो विषय बोलण्याचे. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की भलत्यापुढं भलतं ठेवणं हे विपरीत आहे. कोणत्या विषयातले साधक आहेत, कोणाला हे सांगितलं तर आवडेल अशाच ठिकाणी हा आत्मज्ञानाचा विषय बोलावा, नाहीतर बोलू नये. ब्रह्मचारी माणूस आहे आणि त्याच्यापुढे नृत्यांगना आणून ठेवली आणि तिचा हे दाखव, उपयोग काय, त्याला त्याच्यातलं काय गम्य आहे, त्याला काय त्याचा आनंद मिळणार आहे. त्यामुळे कुठे नेमकं काय करावं. रत्नपारखी आहे आणि त्याच्यापुढे मुद्दामच त्याची परीक्षा बघायला वेगवेगळे दगड आणून ठेवले, त्याची का परीक्षा घेणार, तो रत्नपारखी आहे. त्यामुळे कुणापुढे काय ठेवायचं हे व्यवहारात जसं असतं तसं ते आपल्याला सांगतात की अध्यात्मग्रंथ कुणापुढे वाचावेत, कुणाचे श्रवण करावेत, ही आपण निवड केली पाहिजे. नाहीतर भलतंच काहीतरी होऊन बसतं, त्याच्यातला आनंद घेता येत नाही. परीक्षावंतांपुढे पाषाणं, पंडितांपुढे डफं गाणं, खूप साऱ्या गोष्टी दिलेत तर त्या करू नयेत. आणि हे आपल्याला पण पटतं. कोणाही पुढे आपण हा विषय मांडत नाही आणि कुणाला आवडेल हे आपल्या लक्षात येतं. पण त्याचबरोबर समर्थ आपल्याला पण सांगतात की ही आवड निर्माण करायलाच लागते. त्यामुळे जसं समुदायामध्ये नाही करता येत तसं आपल्याला त्या व्यक्तीला आवड लावण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करावे लागतात. हळूहळू थोडं सांगून त्याच्यामध्ये परिवर्तन करावं लागतं. आणि हे पण लक्षात येतं, लहान नातवंड घरात आहेत तर एकदम त्याला गीतेचा अध्याय नाही सांगायचा, पण 2-4 श्लोक म्हण. काल माझ्याकडे एक मैत्रीण आली होती, मला खूप बरं वाटलं. काल ती मला सांगत होती, मीराताई माझा नातू परदेशात आहे, पण ती आई आहे ना त्याची, ती त्याला शुभंकरोती म्हणताना, शुभंकरोती म्हणून झालं की सगळ्या भारतातल्या दादा दादी, नाना नानी, आत्या, मावशा, काकू सगळ्यांची नावं घेते.
आता ती सगळी काही ते बघितलेली नसतात, 2-2, 3-3 वर्षात आलेली नसतात, पण सगळ्यांची नावं घेते, सगळ्यांना सुखात ठेव हां बाप्पा असं सगळं म्हणून घेते. आता हा किती छान संस्कार आहे की रोज म्हणायचं. ज्याला आपण पाहत पण नाही आहोत ते कुठल्या कुठे लांब आहेत, मग कधीतरी ती वेळ असेल तेव्हा फोटो दाखवते, नाना नानी दादा दादी, आणि मग त्याला कळतो. म्हटलं हा केवढा छान संस्कार आहे, इतरांना सांगितलं पाहिजे की आपल्याला पण करता येण्यासारखं आहे की रोज बाप्पा पुढे उभं राहायचं, श्लोक म्हणायचा आणि मला सुखी कर, शहाणा कर, मोठा कर, हुशार कर वगैरे वगैरे शिकवतो. त्याबरोबर सगळी आपल्या नातेवाईकांची नावं घ्यायची, ह्या सगळ्यांना पण सुखात ठेवा बाप्पा असं त्याला सांगायचं. अशा पद्धतीनं संस्कारांनी हळूहळू गोडी लागते, एकदम नाही लागणार. आता कशाला त्याला गीता शिकवायला जायचं आहे, नुसतं हे तरी समजू दे, हळूहळू त्याला गोडी लागेल. तसं समर्थ पण आपल्याला सांगतात की ग्रंथाचा अंदाज घ्यावा, कुणापुढे ग्रंथ हे करावा, पण अध्यात्म ग्रंथांची गोडीसुद्धा समाजामध्ये लागावी यासाठी सुद्धा आपण बारकाईनं प्रयत्न करावा. पुढल्या 26पासूनच्या ओव्यांमध्ये काही ग्रंथांचा त्यांनी विचार केला आहे की साधकाला उपयोगी पडणारे जे ग्रंथ असतात ते ग्रंथ म्हणजे कोणते. जेणे होये उपरती अवगुण पालटती जेणे चुके अधोगती या नावं ग्रंथ. ग्रंथाची डेफिनेशन दिली आहे की ग्रंथ कशाला म्हणायचं की उपरती झाली पाहिजे. ग्रंथ वाचल्यानंतर आपल्याला काहीतरी आणखीन अधिक करावं असं वाटलं पाहिजे. इतकंच नाही तर अवगुण पालटती, ज्या काही आपल्या वाईट गोष्टी आहेत त्याच्यात बदल झाला पाहिजे. रामायण वाचायचं, 4 भावंडांच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकायच्या, आईने कैकई मातेनं एवढं सगळं करूनसुद्धा तिच्याशी राम अजिबात रागावले नाहीत. किंबहुना भरत जेव्हा भेटायला आला तेव्हा भरताला रामाने सांगितलं की कैकईशी रागवायचं नाही, कैकईला आनंदात ठेवायचं. इतकं वाईट वागणाऱ्या कैकईबद्दलसुद्धा प्रेमभाव आणि नातेवाईकांमध्ये एकमेकांशी पटत नाही. उपयोग काय रामायणाचा ऐकण्याचा. तर आपण त्याच्यात अवगुण पालटते हे झालं पाहिजे. ग्रंथ वाचल्यानंतर आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि एकतर्फी परिवर्तन करावं. लगेच आपण मी ठीक करेन, तिकडून नको का काही नको होऊ दे, आपण करायचं. 1दा 2दा 4दा आपोआप बदल होतो आणि माणसं आपलीशी होतात. कायम काय आयुष्यभर रागून बसायचं आहे, आपण करायचं. आपली सुरुवात झाली पाहिजे. आमचे एक नातेवाईक आहेत, नंदेच्या सासूबाई आता नाही आहेत, त्या लॅमिंग्टन रोडला त्यांचं रेडिओ इन्स्टिट्यूट होती. आधीच्या पिढीमध्ये काही व्यवसाय एकत्र होता, काही झाल्या बारीक सारी घटना, आणि आधीच्याच पिढीमध्ये 2 घरं वेगवेगळी झाली भावंडांची. आणि मग काही वर्ष मध्ये गेली आणि त्या चिन्मय मिशनचं काम करायला लागल्या, निरनिराळ्या ग्रंथांचा अभ्यास करायला लागल्या. आणि मग त्यांच्या मनात यायला लागलं की अरे आपण कशाला आहे पुढल्या पिढीमध्ये कशाला ते भांडण आणायचं, त्या आधीचं काय झालं ते झालं, जाऊ दे, इथून पुढे सुरू करू. हल्ली कुठे 1-1 2-2 मुलं असतात, मग त्या मुलांनी नको का एकत्र राहायला. आणि त्यांनी एक दिवस आपल्या तो जो काही पुतण्या होता त्याच्याकडे गेल्या काही खाऊ घेऊन आणि दाराची बेल वाजवली, एकट्याच गेल्या, म्हणाल्या कसं हे होत आहे माझं स्वागत ते बघूया, उगाच दुसऱ्याला कशाला त्रास. आणि मला का करणार आहे, तो काय नाही म्हणणार आहे, येऊ नको म्हणणार आहे. आणि 1-2दा 4दा 5दा स्वतःहूनच जाऊन दोन्ही घरं आता छान गोडी गुलाबीने नांदतायत, सगळी एकमेकांकडे जातात येतात. कारण आत्ताच्या लोकांना आधी काय घडलं त्याच्याशी काहीच संबंध नाही आहे. जे काही घडलं ते घडलं, त्याच्यात इतकी वर्ष गेलीसुद्धा, आता काय करायचं आहे त्याचा विचार करू. रामायणातल्या एकमेकांच्या रामायणातल्या कुटुंबातल्या जर ह्या लोकांचं आपण गुणगान गायचं तर आपण नको का त्या संदर्भात काही विचार करायला. तर समर्थ आपल्याला सांगेल अवगुण पालटते त्या नाव ग्रंथ. तो ग्रंथ वाचून माझ्यात काही परिवर्तन झालं, माझ्यात काही बदल झाला तर आपण त्या ग्रंथाचा अभ्यास केला असं होईल. नाहीतर आपण शब्द वाचू, ग्रंथ पूर्ण झाला, पारायण होईल 1दा 2दा पुष्कळदा होईल, परंतु परिवर्तन जे व्हायला हवं ते आपलं होणार नाही. म्हणून ग्रंथाची व्याख्या समर्थ आपल्याला देत आहेत आणि समर्थच ते, त्यामुळे 1-2 पुरत नाही त्याला, ते अनेक व्याख्याच आहेत. म्हणतात जेणे धारिष्ट चढे, जेणे परोपकार घडे, जेणे विषयवासना मोडे त्या नावग्रंथ. त्या नावग्रंथ आता तुम्ही जेव्हा समास वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल. 7-8 ओव्या त्यांनी आपल्याला दिल्या की ग्रंथाची डेफिनेशन काय करायची. मला आपली जेणे चुके अधोगती हे आवडलं की आपली अधोगती टाळायची असेल, उपरती आपल्याला व्हायला हवी असेल तर अशाच ग्रंथाची निवड करावी. आपलं आपण परीक्षण करावं की असं घडतं आहे का, आणि ते घडत असेल तर आपल्या ग्रंथाचा अभ्यास करणं बरोबर आहे किंवा योग्य दिशेने आपण चाललो आहे असा त्याचा अर्थ होईल. ग्रंथ बहुत असती नाना विधाने फलश्रुती, जेथे नुपजे विरक्ती भक्ती तो ग्रंथची नव्हे.
ज्याच्यातून भक्ती निर्माण होणार नाही, ज्याच्यातून विरक्ती निर्माण होणार नाही, तो ग्रंथच नाही. नाही तर ग्रंथ ढिगभर आहेत, पण त्या सगळ्यांना ग्रंथ नाही म्हणता येत. अशा पद्धतीने परिवर्तन होणार असेल तर तो ग्रंथ आहे. त्या ग्रंथ कुठला आहे आणि कुठला नाही, ग्रंथ कुणाला म्हणायचं आणि कुणाला नाही, याची डेफिनेशन पण समर्थांनी आपल्याला दिली आहे. परमार्थ वाढला पाहिजे, परमार्थ वाढला पाहिजे, अंगी अनुताप चढे असं म्हटलं आहे. असं जर झालं तर त्या ग्रंथाचा उपयोग आहे, तर त्याचा विचार आपण करावा असं सांगतात. पुढल्या 35 ते 40 या 5 ओव्यांमध्ये त्यांनी आपलं जे मानवी जीवनाचं सर्वश्रेष्ठ मूल्य असं ज्याला आपण म्हणतो ते साधण्याचा मार्ग आपल्याला सांगितला आहे. अंतरंगात बदल झाला पाहिजे. आता अंतरंगात बदल व्हायचं म्हणजे काय, तर अंतरंगात बदल होण्याचं सामर्थ्य ग्रंथाच्या शब्दांमध्ये असलं पाहिजे, तर तो बदल होईल. असं नुसतं कोरड्या वाचनाने होणार नाही. तर अंतरंगात बदल व्हायला आपलं मुरलं पाहिजे, म्हणजे मग ते होईल. म्हणून ते आपल्याला सांगतात की ग्रंथाचं वाचन किती करायला पाहिजे, तर अंतरंग आपलं बदललं पाहिजे, तो आत मुरला गेला पाहिजे ग्रंथ, तर त्याचा आपल्याला उपयोग होईल. याचा अर्थ काय, तर जसं आपल्याजवळ ते सामर्थ्य पाहिजे तसं ग्रंथाजवळ पण ते सामर्थ्य पाहिजे. असा ग्रंथ निवडायला पाहिजे की त्या ग्रंथात ते सामर्थ्य आहे. आणि मग आपल्या लक्षात येतं की का ज्ञानेश्वरीबद्दल एवढं हे करतात, का दासबोधाबद्दल, का गीतेबद्दल असं म्हणतात, कारण त्यात जे आहे त्यांनी आपलं अंतरंग बदलणार आहे. आणि अंतरंग बदलणं हेच आपल्या जीवनाचं खरं मूल्य आहे. आता म्हणजे काय, अंतरंग बदलायचं म्हणजे काय करायचं, तर पुन्हा आपण त्या ब्रह्ममायेच्या क्षेत्रामध्ये जातो. आणि अंतरंग बदलायचं म्हणजे सर्वांभूती परमेश्वर आहे हे आपल्याला मुख्य तत्त्व कळलं पाहिजे, की सगळ्यांमध्ये असणारं. जसं परवा शंकराचार्यांची आपण गोष्ट पाहिली, कदाचित वर्ग वेगवेगळे असतात त्यामुळे कुणा कुठल्या वर्गात सांगितली माहीत नाही. तर शंकराचार्य काशी विश्वेश्वराच्या मंदिरात गेले होते आणि बरोबर शिष्य समुदाय होता. त्या शिष्य समुदायामधली विश्वेश्वराच्या मंदिरात दर्शनाला जाताना काही पुढे चालली होती, काही मागे चालली होती. आचार्य चालले होते आणि पुढे जे शिष्य चालले होते त्यांनी एकदम समोरून येणारा माणूस पाहिला आणि अरे बाजूला हो, बाजूला हो असं त्याला रस्त्यातून, आता त्या काळातले रस्ते पायवाटेचे लहान होते, त्याला त्याच्या अंग ओरडले. पटकन आचार्यांनी पाहिलं आणि आचार्यांचं लक्ष गेलं, तरी पाहिलं की घाणेरडे कळके बळके कपडे घातलेला, डोक्यावरती दारूचा मातीचा माठ घेतलेला असा कोणीतरी घाणेरडा माणूस समोरून येत आहे. आणि हे तर मंदिरात चाललेत ना शुचिर्भूत होऊन, त्यामुळे मग आपल्या वाटेत असा घाणेरडा आलेला त्या शिष्य मंडळीने त्याला बाजूला हो, बाजूला हो असं केलं. आणि आचार्यसुद्धा काहीच बोलले नाहीत, काहीच बोलले नाही. जेव्हा एखादी चुकीची गोष्ट घडते आणि आपण काही बोलत नाही याचा अर्थ आपली मूकसंमती असते. आणि अशी मूकसंमती आहे असं आचार्यांच्या बाबतीत घडलं. आणि चटकन तो माणूस जो कळके मळके कपडे घातलेला, दारूचं मडकं डोक्यावर असणारा, संस्कृत भाषेत त्यांना म्हणाला, कुठल्या चैतन्यांनी कुठल्या चैतन्यापासून दूर व्हायचं, तू मला दूर हो सांगतो आहेस, कुठल्या चैतन्याने कुठल्या चैतन्यापासून दूर व्हायचं, सगळीकडे एकच एक तत्त्व भरलेलं आहे ना. असं म्हटल्यावर आचार्य एकदम हे झाले. आचार्य पुढे गेले, त्याच्या पाया पडले, पाय धरले त्याचे आणि म्हणाले, मला कळलं की ह्या एक चैतन्य दुसऱ्या चैतन्यापासून दूर होऊ शकत नाही, सर्वांमध्ये एकच चैतन्य भरलेलं आहे, पण मला आता तुम्ही दर्शन द्या. आणि मग प्रत्यक्ष काशी विश्वेश्वरांनी त्याला दर्शन दिलं. ही जाता जाता अद्वैतातली एखादी गोष्ट चुकीची राहते आहे असं भगवंताला लक्षात येतं आणि भगवंत ती चूक सुधारायला अशा प्रकारचे प्रसंग घडवतो. आचार्यांना तुझी ही मूकसंमती अशी चालणार नाही, त्या ठिकाणी तू शिष्यानं सांगायला पाहिजे की अरे तोही माणूस आहे, आपणही माणसं आहोत. आणि हेच आपल्याला नेमकं ग्रंथांच्या अभ्यासाने सर्वांभूती परमेश्वर आहे हे शिकायचं आहे. म्हणून ते आपल्याला सांगतात की या ग्रंथामध्ये ते सामर्थ्य असलं पाहिजे, त्या ग्रंथाने आपल्याला ही गोष्ट शिकवली पाहिजे. पुढल्या याच्यामध्ये त्यांनी आपल्याला समाजामधले विविध प्रकारचे लोक असतात, प्रत्येकाला खूप सारी उदाहरणं समर्थांनी आपल्याला दिलेत. प्रत्येकाची आवड वेगळी असते आणि किती जरी आवडीचा आपण विचार केला तरी त्या माणसाला, म्हणजे परमार्थी माणूस असेल तर त्याला परमार्थाच्या आवड त्याची पूर्ण होईल अशा प्रकारचंच गोष्ट पाहिजे.
जो म्हणजे जयाचा भावार्थ जैसा तयासी लाभ तैसा असं आपण म्हणतो. म्हणजे काय, मंदिरात जाणारा, मला नेहमी असं लक्षात येतं की मंदिरात जाणाऱ्या माणसाला त्या भगवंताकडे, तो तिथे जवळ गेला की डोळे मिटतो. काय गंमत आहे आपली माहिती नाही आपल्याला, की आपण तोपर्यंत आपले डोळे उघडे असतात. आपण देवासमोर जातो आणि तिथे आता नमस्कार करताना मात्र आपण डोळे मिटतो. आता याचा अर्थ तर समोरची जी मूर्ती आहे त्या मूर्ती आपल्याला मनात साठवून घ्यायची असते, यासाठी ती आपल्या हातून होणारी कृती आहे. बरोबर आहे ते. पण तसं खरंच घडतं का? आपलं मन इतकं त्या ईश्वरापाशी पूर्ण तादात्म्य झालेलं असतं का? तर ते होऊ नये म्हणून आपण काय करतो, आपली ही जी सगळी इंद्रिय आहेत ती इंद्रिय आत वळवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग कानाला दुसरं ऐकायला येऊ नये, डोळ्याला दुसरं काही दिसू नये आणि ईश्वराशीच आपण तादात्म्य पावावं, अशासाठी ही पडलेली आपल्या शरीराला, आपल्या देहाला, आपल्या इंद्रियांना लागलेली सवय आहे. आपण सगळ्यांनी आठवून बघा, अगदी असंच आपण करतो. जाईपर्यंत आपले डोळे उघडे असतात. गजानन महाराजांच्या तिथे आता रोजचाच आपलं इथे आहे त्यामुळे लक्षात येतं, महाराजांच्या ते जवळ गेलं की आपण चटकन आपले डोळे मिटतात. अगदी डोकं टेकेपर्यंत आपण काही डोळे उघडत नाही. मग आपण डोळे उघडून महाराजांकडे बघतो. तर याचं कारण काय आहे? याचं कारण हेच आहे की आपल्या सगळ्या इंद्रियांना आत ओढण्यासाठी, त्या इंद्रियांनी अन्य काही आता पाहू नये, ऐकू नये, मनात काही दुसरं आणू नये आणि ईश्वराशीच पूर्णपणानं एकाग्र व्हावं, अशासाठी म्हणून आपण करतो. त्यावेळी परमार्थी माणसाला परमार्थ हवा. पण विषय असा होता की होतं कसं की अशी सगळी माणसं नसतात ना, म्हणून मग बाहेर देवळाच्या पाट्या लावाव्या लागतात. चपलांपासून सावध राहा. ज्याचा भावार्थ जैसा तयासी लाभ तैसा. जर भाव मनात हाच घेऊन आला असला तर त्याचं लक्ष त्या चपलांच्या स्टँडकडेच असतं की कुठली उचलावी. त्याचं काही देवाकडे लक्ष नसतं, त्याचे डोळे उघडेच असतात, कारण त्याला वेगळंच पाहायचं असतं. म्हणून समर्थ सांगतात आपल्याला की वेगवेगळी लोकं समाजामध्ये असतात. सगळ्या समाजाला आपल्याला की आकाशाला गवसणी घालायची नाही आहे, सगळ्या समाजाला आपण अगदी परमार्थाच्या मार्गाकडे नेणार आहोत असं आपल्याला काही करायचं नाही आहे. पण हळूहळू बदल होते. खरं म्हणजे ही गोष्ट वाईट वाटते आपल्याला की मंदिराच्या ठिकाणी अशा पाट्या लागणं चुकीचं आहे. पण दुसरी पण गोष्ट विचार केली तर लक्षात घ्या की आपण एवढेले पैसे खर्च करतो आणि नाटक सिनेमाला जातो. 400-500 रुपये तिकीट हल्ली असतं तरी पण त्याच्याकडे आपण पाहत नाही. पण कुठल्याही सिनेमागृहाच्या किंवा नाट्यगृहाच्या बाहेर भिकारी असतो का? मंदिराच्या बाहेर असतो. कारण मंदिरात येणाऱ्या माणसाच्या अंतःकरणामध्ये दया आहे. मंदिरात येणाऱ्या माणसाच्या अंतःकरणामध्ये सर्वांपुरती सहानुभूती आहे. त्या मंदिराच्या बाहेर कोणीतरी आपल्या या वाड्यामध्ये एखादं नाणं टाकेल अशी त्याला खात्री असते. आणि तिथे श्रीमंत जातात सगळे, कुणी नसतं, कधीही आपल्याला दिसत नाही. याचं कारण काय? त्यांनाही बरोबर लक्षात आलेलं असतं. म्हणून समर्थ सांगतात की समाजामध्ये विविध प्रकारची माणसं असतात. नेमकं कुणाला काय आपण सांगावं ते बरोबर त्यांना कळतं. कृपणाचं पाहिजे अर्थ, स्वार्थ्याचं पाहिजे स्वार्थ आणि परमार्थ्याचं पाहिजे परमार्थ, हे लक्षात घ्यावं. आणि मग स्वार्थी माणसांना की परमार्थ सांगत बसू नये. तो जो कृपण आहे त्याला पैसाच बिचारायला करायचा आहे, त्याला की सांगायच्या भानगडीत पडू नये. परमार्थी माणूस आहे त्यालाच परमार्थ सांगावा आणि मनापासूनही सांगावा असं सांगतात. खरं आहे, साधूंची व्याख्या जी असते ना, चित्ते वाची क्रिया यांच्या साधूनाम एकरूपता असं म्हटलं आहे की त्यांच्या चित्तात जे असतं तेच ते बोलतात, तेच वाचेमध्ये असतं आणि तशीच त्यांची कृती पण असते. त्यामुळे जे मनात असतं तेच सांगतात आणि तशी ते कृती पण करतात. यालाच आपण सज्जन माणूस म्हणतो. आणि समर्थांचं सांगण्याचा हेतू तोच आहे की आपल्याला जे श्रवण करायचं आहे त्या श्रवणातून आपण असं व्हायचं आहे किंवा आपण असं इतरांना करायचं आहे, यासाठी प्रयत्न करायचा आहे. आता श्रवणभक्ती म्हणजे केवळ ऐकायचं आहे असं नाही, असं मगाशी म्हटलं. आणि आपण मुद्दामच दरवेळेस त्या 3 प्रकारच्या लोकांची डेफिनेशन पाहतो की ऐकणं आणि दुसऱ्या कानाने सोडून देणं, ऐकणं आणि बोलणं, आणि ऐकणं आणि प्रत्यक्ष मनामध्ये साठवून ठेवणं. या तिन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवायचा. म्हणजे काय होईल, ग्रंथाचा सखोल अभ्यास ज्याला म्हणतो तसा ग्रंथाचा सखोल अभ्यास होईल. आणि आता ग्रंथाची व्याख्या सांगितली आहे, ती व्याख्या लक्ष, जेणे होय उपरती अवगुण पालटती जेणे चुके अधोगती या नावग्रंथ, ही व्याख्या पाठ करून ठेवायची की ग्रंथ असाच असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी होणाऱ्या ग्रंथाचीच निवड करायची आणि त्याचंच श्रवण, त्याचंच वाचन, त्याचंच चिंतन आपण करायचं. दुसरं असं आहे की आपली जी पंचेंद्रिय आहेत, आता विषय चाललाच आहे, त्यावेळी त्या पंचेंद्रियांपासून होणारा जो आनंद आहे, छान वाटतं आपल्याला. काहीतरी छान पाहिलं की डोळ्यांना आनंद वाटतो,
काही छान ऐकलं की कानांना आनंद वाटतो, बरोबरच आहे. तर त्या पंचेंद्रियांना होणाऱ्या आनंदाचा आपल्याला पारमार्थिक लाभ मिळत नाही. अशा सगळ्या गोष्टींनी पारमार्थिक लाभ काय होणार? म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की पंचेंद्रियांनी जो आनंद मिळतो ना, तो करमणूक या सदरात येतो. त्यामुळे ते बरोबर आहे की करमणूक म्हणून आपल्याला डोळ्यांना छान दिसेल, कानांना छान ऐकायला येईल, तेवढं करावं. पण ते काही समर्थांना अभिप्रेत नाही आहे. समर्थांना अभिप्रेत असणारं श्रवण हे असं पंचेंद्रियांमार्फत होणारं नाही. थोडक्यात आपल्या इंद्रियांच्या मार्फत मिळणारा आपल्याला जो आनंद आहे हा करमणूक या सदरात मोडतो. तो समर्थांना या श्रवणासाठी अभिप्रेत नाही आहे. मग काय, कुठला आनंद? मग चित्ते वाची क्रिया यांच्या असं जे म्हटलं होते, आपल्या चित्ताला आनंद झाला पाहिजे. आपण फार पूर्वी अंतःकरण मन बुद्धी चित्ताची डेफिनेशन पाहिली आहे, आपल्याला सगळ्यांना चांगली माहिती आहे. तर त्या अंतःकरण मन बुद्धी चित्तामधल्या जर प्रत्येकाचं काम आहे, त्यातलं चित्ताचं काम जे चिंतन करण्याचं आहे, चांगलं काय वाईट काय, योग्य काय अयोग्य काय, सार काय असार काय, हे जे शोधण्याची जादू आहे ती सगळी ज्या अंतःकरणाला कळते ते आपल्याला हवं आहे. आणि ते झालं पाहिजे. नाही तर नुसतं डोळ्यांना आनंद मिळतो आहे, कानांना आनंद मिळतो आहे, आपण छान अगदी सिनेमा पाहिला, छान एखादं नाटक पाहिलं, तरी त्याचं किती काळ आपल्यावरती त्याचा प्रभाव पडणार. काही कालांतराने विसरायला होणार. अगदी आपल्या 10-20 वर्षापूर्वी एक चांगल्या सिरियल्स आपण पाहायचो, त्याच्यामध्ये ती आठवते का गं श्वेतांबरा, असं पण एकमेकीला विचारतो, आठवते का गं, ह्याचा अर्थ विस्मरणात जाते. कारण बरोबरच आहे की इतकी वर्षामध्ये गेल्यावर करमणुकीच्या ज्या गोष्टी आहेत किंवा पंचेंद्रियांनी मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या फार काही वेळ आठवत नाहीत आपल्याला, त्या विसरून जातात. अगदी आपल्याला पडणारं स्वप्न सकाळी उठल्यावर आपण विसरतो, काहीतरी असं पुसटचं आठवत आहे, नीट आठवत नाही असं म्हणतो. कारण बरोबर आहे, त्या गोष्टी विस्मरणात जाणाऱ्याच आहे. ग्रंथाचा विचार समर्थ करताय की परमार्थ साधनेसाठी जे आपल्याला श्रवण करायचं आहे ते श्रवण कायमस्वरूपी आपल्याला हवं आहे. ते असं विस्मरणात जाऊन चालणार नाही आहे. त्यामुळे ते करमणूक या सदरात मोडून चालणार नाही. ते ऐकायचं सोडून द्यायचं असं करून चालणार नाही. यामध्ये निरनिराळे मार्ग आहेत. जो मार्ग ज्याला भावेल, किंवा प्रयत्न कुणाला खूप लागतील, कुणाला कमी लागतील, कुणाला एकदा वाचून कळेल, कुणाला 10 वेळा वाचलं तर असं नाही बाई अजून नीट समजलं नाही. कोणी आपल्याला अनुभव सांगतात की प्रत्येक वेळेला आपण ग्रंथ वाचतो ना, त्या वेळेला आपल्याला काहीतरी वेगळा अर्थ समजतो, असे पण अनुभव येतात. जसं आपण वरदानंद भारतींचं उदाहरण पाहिलं होतं की साधं एवढंसं मनाच्या श्लोकांचं खिशात राहणारं पुस्तक. दरवेळेस त्यांची सवय होती की कुठेही प्रवासाला जायचं तर एक कोरी कॉपी खिशात घेऊन जायचं, आणि मग प्रवासामुळे छोटंच असल्यामुळे पटकन वाचायला सोपं, आणि मग आवडेल त्या मनाच्या श्लोकावर ते खूण करायचे. आणि मग एकदा कधीतरी कपाट आवडताना 5-10 पुस्तकं मिळाली, मग सगळी पाहिली तर लक्षात आलं प्रत्येक वेळेला आपल्याला वेगळा श्लोक आवडतो, प्रत्येक वेळेला पाहिलं तर वेगळ्याच श्लोकावर खोड. याचा अर्थ असा आहे की जो श्लोक त्यावेळेला आपली जी काही मनस्थिती असेल, आपल्या मनात काही विचार असतात, त्यावेळेला जो भावेल ती गोष्ट आपल्याला पटते. इथे समर्थ पण आपल्याला तेच सांगतात की असं परमार्थ साधना वाढण्यासाठी जे आपल्याला श्रवण करायचं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे मार्ग असू शकतील. जसं उपासनेमध्ये असतात ना, उपासनेचे विविध मार्ग असतील. जसं मगाशी म्हटलं अनंत देव आहेत आपल्याकडे, कुठल्याही देवाची उपासना करावी, ज्याला जो भावेल ते. आपण म्हणतो की आमचं जे कुलदैवत आहे त्याची मी उपासना करणार, स्वाभाविक आहे. ज्याला जे आपल्या घरामध्ये परंपरेने ज्या गोष्टी आलेल्या असतात त्या आपण करतो, आणि ते करावं. ते निवड करण्याचा अधिकार त्या अभ्यासकाला आहे. त्या अभ्यासकाने आपल्याला पाहिजे ते करावं. अर्थात निवड करताना विवेकही करावा. आता विवेक करावं म्हणजे काय, समर्थांचा तो आवडता शब्द आहे की कुठलीही गोष्ट निवड करायची तर ती विवेकाने करावी. म्हणजे काय करावं, मला जे आवडतं त्यात मी विवेक काय करायचा, तर दुसऱ्याला कमी लेखू नये. माझं चांगलं आहे म्हणायला काहीच हरकत नाही आहे, पण माझं चांगलं आहे म्हणताना दुसऱ्याला कमी लेखायचं काही कारण नाही. असा विवेक करायला हवा की सगळ्यांचं बरोबर आहे, उपासकाला जे योग्य वाटतं ते त्यांनी करावं, असा विचार त्यांनी आपल्याला केला. तुकारामांनी तर श्रवणाच्या बाबतीत असं म्हटलं, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. तुकाराम महाराज म्हणतात सगळ्या इंद्रियांना कानच करून टाकलं, आणि सगळ्या इंद्रियांनी काय ऐकायचं तर माझ्या विठोबाचे गुणच ऐकायचे, दुसरं काही माझ्या ऐकायला यायलाच नको, अन्य काही मला श्रवण करायचंच नाही आहे. जे काही आहे ते ह्या विठ्ठलाचं गुणगान एवढंच मला ऐकायला आलं पाहिजे. अशा प्रकारची उपासकाची भावना असली तर चटकन प्रगती होते. ऐसे हे अवघेचे ऐकावे.
खूप सारे अध्यात्मग्रंथांची यादी काही आपल्याला द्यायची आवश्यकता नाही आपल्याला आहे. खूप सारं ऐकावं, जिथे जिथे जसं जसं मिळेल तसं ऐकावं, त्यातलं सार शोधून काढावं, परिसार शोधून काढावे. ऐसे अवघेचे ऐकावे, परिसार शोधून घ्यावे, असार जाणून त्यागावे, या नावं श्रवणभक्ती असं सांगितलं आहे. आणि स्वाभाविकच त्याचं तत्काळ फळ मिळणारे हे पण आपल्याला माहिती आहे. आईन्स्टाईन आणि ड्रायव्हरची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ऐकण्याचं फळ काय असतं, ऐकलं की किती आईन्स्टाईनसारखंच तो सगळं बोलत होता, ही सगळी खोडा गोष्ट आपल्याला माहिती आहे. तर तसं जमू शकतं. आणि तसं जमणं म्हणजे ऐकण्याचे फायदे काय होतात ते आपल्याला कळतील. एक यक्ष आणि युधिष्ठिराचं जे संवाद आहे, म्हणजे युधिष्ठिराने उत्तरं द्यायचे, तर यक्ष काही प्रश्न विचारतो आहे. छोटासा ग्रंथ आहे. ग्रंथाची सगळी जी काही प्रस्तावना आहे ती आपल्याला माहिती आहे की 5 पांडव जेव्हा अखेरच्या प्रवासाला निघाले त्यावेळेला एका ठिकाणी तहान लागली म्हणून थांबले. आणि जंगलाचा भाग आहे, जवळपास कुठे पाणी आहे का म्हणून जरा झाडावर चढून सहदेवानी पाहिलं तर दूरवर त्याला एक सरोवर दिसलं. म्हणाला मी घेऊन येतो पाणी. आणि सहदेव गेला, आलाच नाही. आणि मग असं एक एक करता करता 4 जणं गेले आणि परत आलेच नाही. मग मात्र धर्मराज युधिष्ठिराला प्रश्न पडला की गेलेली भावंड परतच येत नाहीत, हा काय प्रकार आहे. म्हणून झाडावर चढून त्यांनी पाहिलं, दूरवर सरोवर दिसलं, बाकी काही दिसत नव्हतं. मग स्वतः धर्मराज युधिष्ठिर तिथे गेला आणि तिथे गेल्याबरोबर त्यांनी पाहिलं 4 आपले भाऊ बेशुद्ध पडलेले आहेत. म्हणून मग धर्मराजांनी आता काय म्हणजे ह्याच्यातून मार्ग काय काढायचा. तेवढ्यात तो सरोवराचा मालक असणारा यक्ष माणसाच्या आवाजामध्ये युधिष्ठिराला म्हणतो की माझ्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे, तर मी तुला सरोवराचं पाणी पिऊन देईन, हे सरोवर माझं आहे. आणि मग धर्मराज युधिष्ठिर येतो. त्यामुळे यक्षाने काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नामध्ये एक प्रश्न विचारला की जो आपल्याला श्रवणासाठी आज उपयोग आहे. केनस्मित् श्रोत्रियो भवति, कशामुळे माणूस विद्वान होतो, यक्षाचा प्रश्न आहे. युधिष्ठिरा, कुठल्या गोष्टीमुळे माणूस विद्वान होतो. युधिष्ठिरांनी लगेच उत्तर दिलं, श्रुतेन, श्रवणामुळे माणूस विद्वान होतो. एका शब्दात उत्तर दिलं. श्रवण जो चांगलं करतो त्यांनी माणूस विद्वान होतो. मग आपल्याला कथा माहिती आहे की सगळ्या यक्ष इतका खुश झाला धर्मराज युधिष्ठिरांच्या उत्तरांवर की तो म्हणाला तुला काय हवं ते मी द्यायला तयार आहे. मग 4 त्याची भावंडं त्यांनी जिवंत केली वगैरे वगैरे. तर श्रवण ही गोष्ट अशी आहे की विद्वत्ता संपादनाचं साधन आहे. जेवढं आपण जास्त ऐकू, परवा शिवाजीराव भोसलेंचं उदाहरण मी आपल्याला दिलं की जेवढं जास्तीत जास्त ऐकू तेवढं विद्वत्ता संपादन करता येते. आणि आता आपल्याजवळ सुविधा पण खूप आहेत ऐकण्यासाठीच्या. अखंड आपण ऐकू शकतो, इतकं सगळं आपल्याला आहे. म्हणजे आता घरातली जी तरुण मंडळी आहेत त्यांना सारखं ओरडावं लागतं, मी काय सांगते ते ऐक, ते कानातलं काढ, तेव्हा ते आपलं काहीतरी ऐकतात. म्हणजे त्यांना सारखं ऐकायचंच असतं. एक तर कानात घातलेलं ऐकायचं किंवा आपलं ऐकायचं. तरी बिचाऱ्यांनी करायचं काय. ते सगळे विद्वान आहेत आपल्याकडे, काहीच चिंता करायचं कारण नाही, कारण सारखं श्रवण चाललेलंच असतं. म्हणजे आम्ही चॅटिंग केलं ना तरी पण मला नातवाला सांगायला लागतं, अरे ते कानातलं दुसरं काढ म्हणजे मी काय बोलते ते तुला कळेल. तर ही आत्ताची परिस्थिती आहे. असो, मुद्दा काय तर श्रवणाने विद्वत्ता वाढते असं म्हटलं आहे. पण आपण समर्थांनी ज्या काळात ही गोष्ट आपल्याला सांगितली त्यावेळेला ह्या काहीच सुविधा नव्हत्या. मुद्रणालयसुद्धा नव्हती, प्रिंटिंगचा एवढासा कागदसुद्धा मिळत नव्हता, सगळं हाताने लिहावं लागायचं. किंबहुना तेव्हा जे श्रवण होतं ते गुरुमुखातूनच व्हायचं. ह्याच्या शाळेमध्ये मुलं जायची, त्या गुरुजी सांगतील ते श्रवण करायचं, तेच पाठ करायचं आणि मग त्यांनीच अभ्यास व्हायचा. गुरुमुखातून श्रवण केलं जायचं. त्यामुळे त्यावेळेला श्रवणाला फारच महत्त्व होतं. आता जे श्रवण आपलं चाललेलं आहे ते भरमसाठ श्रवण आहे. म्हणजे भरड वाचन जसं म्हणतो ना तसं आहे. त्यातलं आता सार असताना निवडायचं आहे आपल्याला की एवढं ढिगभर ऐकलं तर त्यातलं काय घ्यायचं बुडभर ते आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळे विद्वानाला बहुश्रुतबळ, खूप ऐकलं आहे तो बहुश्रुत. आपल्याकडे मराठी शब्द आहे, पुष्कळ ज्यांनी ऐकलेलं आहे तो विद्वान, तो बहुश्रुत. इंग्लिशमध्ये पण वेल रेड असंच म्हणतात की भरपूर ज्यांनी ऐकलेलं आहे त्याला बहुश्रुत किंवा विद्वान म्हणायचं. तसं आता या श्रवणामध्ये नुसतं ऐकणं नाही तर चिंतन, मनन, निधिध्यास सगळं आलेलं आहे. जे ऐकलं आहे ते साठवायला पाहिजे, ते दुसऱ्याला सांगितलं पाहिजे, ते पक्कं करून घेतलं पाहिजे. केव्हाही आपल्याला ते आठवेल, योग्य ठिकाणी ते आपल्याला आठवेल असं जमलं पाहिजे. ह्याला फार महत्त्व आहे.
मोठे मोठे वक्ते जे असतात, आपण धनश्रीचं कौतुक करतो, बरोबर आहे. धनश्रीच्या वक्तृत्वामधला एक मोठा महत्त्वाचा पैलू आहे की योग्य ठिकाणी योग्य गोष्ट तिला आठवते आणि तशीच्या तशी ती समोर आपल्याला सांगते. हे जे काही आहे हे महत्त्वाचं आहे. हे एका ह्यानी होत नाही. श्रवण केली याचे फळ खूप ऐकलेलं आहे. लहान वयामध्येच आजोबांकडनं 18 अध्याय गीतेची संथा आणि मुखोद्गत झाली आहे. मोठेपणी नाही झालेली. काही लिहिता वाता येत नव्हतं तेव्हाच 5-6 वर्षाची असतानाच 18 अध्याय गीता मुखोद्गत झालेली आहे. त्यामुळे तयारी झालेली आहे आधीच्या ह्याच्यात. आता फक्त रिव्हिजन आहे. त्यामुळे ही रिव्हिजन इतकी सहज होते असा त्याचा अर्थ. तर विद्वत्तेसाठी पुष्कळ वाचलं पाहिजे ही जशी खूप गोष्ट आहे, पुष्कळ ऐकलं पाहिजे ही जशी महत्त्वाची गोष्ट आहे, तसं आपल्या एक लक्षात घेतलं पाहिजे की जे काही आपण विषय निवडलेला आहे त्या मर्यादित गोष्टीचंच वाचन करायचं. उगाच ललित वाचत बसायचं नाही, त्यांनी काही फलित होत नाही. ते ललित वाचन सोडून द्यायचं, तरच आपण या क्षेत्रामध्ये राहू असं लक्षात येईल. त्यामुळे तात्विक आध्यात्मिक ग्रंथांचा विचार करायचा आहे. मगाशी सुरुवातीला मी असं म्हटलं की करमणूक या सदरामध्ये थोडंसं आपलं चटणी कोशिंबीरपुरतं ठीक आहे. आता जसं जसं आपण त्या श्रवणाचा अधिक खोल जाऊन विचार करू तेव्हा नकोच. जसं आपलं वय वाढलं ना की डावीकडली बाजू आता लागायची बंद होते. आता आपल्याला नको असतं. इतरांना घालू आपण, पण आपण नाही खाणार. आता चटणी, लोणचं, पापड आता काही गरज नाही. फार मीठ आहे त्याच्यात, कशाला पाहिजे म्हणून बंद करून टाकतो. ब्लड प्रेशरची गोळी घ्यायची आणि कशाला या गोष्टी खायच्या. मग हळूहळू आपल्या कमी होऊन जातात. तसं ह्या चटणी लोणच्या ज्या ललित वाङ्मयाच्या कथा कादंबऱ्याच्या गोष्टी कमी करून टाकायच्या. म्हणजे सुरुवातीला असं म्हटलं की थोडंसं चालेल, गोडी लागावी, जेवावं म्हणून काहीतरी तोंडी लावणं चालेल. आता आपण अशा वयाला अशा ठिकाणी आलेलो आहोत की आता आपल्याला या गोष्टींची पण आवश्यकता नाही. आता आपल्याला जे नेमकं हवं आहे आणि ते नेमकं ज्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे तेवढंच आपण घ्यायचं. आणि हे सगळं वाचन म्हणजे मग त्याच्यात खरं म्हणजे ना आध्यात्मिक साधना करणाऱ्या साधकाला याच्यातच रंजन होतं. त्याचं मनोरंजनासाठी वेगळ्या गोष्टींची त्याला गरजच असते. हेच वाचलं की त्याला असं वाटतं की काय मनाला आनंद झाला आहे असं आपल्याला होतं. वृत्तपत्र वाचणाऱ्यांचं नेहमी होतं. वृत्तपत्र वाचणारी खूप मंडळी त्यांना अगदी बेचैन. आमच्या घरात तर असतं अजून आला नाही, अजून आले 4 फायदा घालतात, पेपर आला नाही अजून. तर ते पेपरवरती खूपच हे असतं. चांगली गोष्ट आहे पेपर वाचन. पण अग्रलेख किती मंडळी वाचतात किंवा किती वर्तमानपत्रातले अग्रलेख वाचण्यासारखे असतात असा पण आपल्याला विचार करायला पाहिजे. पुन्हा आत्ता वाचलेलं उद्या किती लक्षात राहतं. आता ही गोष्ट पण खरी आहे की गोंंदवलेकर महाराजांचं रोज पान 1 वाचावं. रात्री झोपताना वाचलं आणि सकाळी आपला आपण अभ्यास विचार करावा की काल काय होता विषय. गेली जवळजवळ 5-1 वर्ष झाली आमच्याकडे रोज सकाळी 15 मिनिटाचा माझ्या धाकट्या भावाचा फोन असतो. बरोबर 5 वाजता तो मला फोन करतो आणि गोंंदवलेकर महाराजांचं 1 पान तो वाचतो आणि मी ऐकते. ही त्याला सवय लावली आहे. कारण तो सामाजिक काम करणार आहे. तो मला हाताशी लागतच नाही. कधीही फोन केला तरी तो जागेवर नसतो. म्हणून त्याला म्हटलं की उठलं की मला फोन करायचा. आणि बिचारा गेल्या कोरोनापासून 5-1 वर्ष झाली तो बरोबर 5 वाजता मला फोन करतो. आणि मग 2-5 वाक्य झाल्यावर अगो ताई हे कालचं वाचतो का मी. याचा अर्थ काय की हे सगळं कितीही जरी वाचलं तरी ते उद्या लक्षात राहतं असं नाही. म्हणून सारखं वाचायचं. मग 4 वेळी वाचल्यावर कळतं हां कालचं उदाहरण झालं आहे बरं का. तारीख बघ बरं आजची काय आहे. हां बरोबर आज 12 तारीखला आज 12चं वाचतो असं घडतं की नाही. तर हे घडण्यामागचं कारण काय तर आपल्या ते लक्षात राहत नाही. त्यामुळे समर्थ पुन्हा जे श्रवणाचं एवढे 3-3, 4-4 समास आपल्याला घेत आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं श्रवणाचं महत्त्व आपल्याला सांगत आहेत. त्याच्यामागचं रहस्य आहे की ते लक्षात राहायला हवं असेल तर पुन्हा करायला हवंच. या बाकीच्या गोष्टी काही पुन्हा करायला लागत नाही. त्या विसरल्या तरी त्यांनी काही फरक पडत नाही. अध्यात्म ग्रंथाचा आपल्याला विचार करायचा आहे तर त्याचं आपल्याला पुन्हा करायला हवंच हवं. दुसरं असं की भरमसाठ वाचन करू नये. जसं म्हणतात ना की एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करावा, त्याच ग्रंथावर आपलं सगळं लक्ष केंद्रित करावं. त्याच्यातून आपल्याला आपोआप सगळ्या गोष्टी मिळतात. उगाच भारंभार ग्रंथ वाचायचे याची काही आवश्यकता नाही आहे असं सगळी संत मंडळी आपल्याला सांगतात. खरं तर गोंंदवलेकर महाराज म्हणतात पेपरचं वाचू नका, काही उपयोग नाही. रोजचं वर्तमान करायचं आहे काय वाचून. मला पण कधी बरं वाटतं की काय आवश्यकता नाही वाचायची. न वाचून काही मोठा फरक पडत नाही. आणि आता आणखीन एक पाऊल मी पुढे गेले की गेली जवळजवळ 2010पासून आज 14 वर्ष झाली माझ्या घरात टी व्ही नाही आहे. काहीच मला फरक पडला नाही आहे. असं कुठलंच काही घडलं नाही की अरे टी व्ही नाही त्यामुळे प्रॉब्लेम आला. काही नाही घडलं. काल राज ठाकरेंनी तिकडे भाषण केलं. ते भाषण ज्यांनी ऐकलं त्यांनी मला 4 वाक्य सांगावीत. मी ऐकलं नाही. रिझल्ट मला कळला की त्यांनी मोदींना पाठिंबा दिला. फिनिश.
आणखीन काय ऐकायचं होतं, आणखीन ऐकायला काहीच नव्हतं. त्यामुळे ज्या गोष्टीतलं जे काही सार आपल्याला हवं आहे ते सहज उपलब्ध असतं. आध्यात्मिक ग्रंथाच्या बाबतीत म्हणतं तसं चालत नाही, तिथे सखोल आपल्याला अभ्यास करावा लागतो. म्हणून भरमसाठ न वाचन करता आध्यात्मिक ग्रंथाचं वाचन काय करायचं. त्याच्यामध्ये एक महाभारतामधला एक किस्सा म्हणून सांगतात की कसं असतं की राजहंस आणि कावळा याची गोष्ट त्यांनी सांगितली. आपला गीता सागर म्हणून शंकर अभ्यंकरांनी एक सागर तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये अशा निराळ्या आपल्याला मुद्दा पटेल अशा काही गोष्टी दिलेल्या असतात. ते त्यांनी दिलं की एक चांगला सद्गृहस्थ होता आणि तो अगदी सगळ्या पशु पक्षी प्राणी गाय सगळ्यांना रोज अन्न दिल्याशिवाय जेवायचा नाही अशी त्याला सवय होते. आणि तरी देखील कावळा असतो, त्यामुळे कावळा काय करायचा, वेळ झाली की आरडाओरडा करायचा. बाकी सगळे मुकाट्याने यायचे, कुत्र्याला भाकरी घ्यायची, गाईला तो पान द्यायचा, आणखीन पशु पक्षी दाणा पाणी खायला यायचे, सगळ्यांना तो तृप्त करायचा. कोणी वाटसरू असला तरी त्याला जेवायला बोलवायचा. पण कावळ्याचा स्वभाव असला तर तो मात्र हैराण करायचा, का का आरडाओरडा करून. पण ठीक आहे, आता त्याचा स्वभावच आहे. एक दिवस असं आलं, कधी नव्हे तो एक राजहंसाचा थवा याच्या अंगणामध्ये आला आणि कावळ्याला म्हटलं की हे कुठून आले एकदम सगळे. आणि मग त्या कावळ्याने राजहंसाशी बोलायला. आता आपण गोष्टीतला सार काय घ्यायचं आहे तेवढ्या पुरताच विचार करायचा आहे. कावळा कसा बोलला, राजहंस बोलत होता का, मग त्यांची भाषा काय होती, याला काय अर्थ नाही आहे, ह्याच्यात काही शिरायचं नाही. तो कावळा राजहंसाला सांगायला लागला की मी किती वर्ष इथे येतो आहे आणि हा मला रोज खाऊ घालतो आहे आणि तू आजच आलास. हो मी आजच आलो. आणि तो थव्याने आला, सगळे एकदम आले. तर म्हणाले एवढं सगळ्यांना तू घेऊन आलास, तर म्हणजे तुला कुठून आलास वगैरे वगैरे सगळी चौकशी कावळ्याने केली. आणि कावळ्याने इतक्या प्रकारच्या उड्डाणाची माहिती त्याला दिली, इन्फॉर्मेशन सगळ्या प्रकारची. याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, याला काय, हा किती फुटावरून उंचीवर उडालं की त्याला काय म्हणतात, इतक्या उंचीवर उडालं की त्याला काय म्हणतात. त्यांनी खूप मोठे शंकर अभ्यंकरांनी यादी दिली, त्याची नावं दिली आहेत, कथेत रंगावं म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे. आणि कावळ्याने त्याला लेक्चर दिलं, भरपूर माहिती दिली. आणि राजहंस मला काही माहिती नाही बाबा, मी काय मानस सरोवर जातो, आज कधी नव्हे तो आम्ही इकडे आलो आहे, आता आम्ही परत आमच्या तिथे जाणार. पण या तुझे ते उड्डाण बिड्डाण काय आहेत का, कशाला काय मिळत मला काही माहिती नाही. चल मला दाखवतो, प्रयोग दाखवतो तुला, प्रत्यक्ष करून दाखवतो. आणि बिचारा गेला. आता राजहंस असतो त्यामुळे एकदाच पंख हलवला आणि तो कितीतरी उंचीवर गेला. हा आपला पंख हलवतोय हा कशी उंची गाठणार. आणि मग ते सगळे प्रयोग करता करता त्याची जी काही दमछाक झाली ती त्या गोष्टीत त्यांनी वर्णन केले. आणि मग लक्षात आलं की एवढी सगळी तुला उड्डाणाची माहिती आहे, माहिती असून उपयोग काय, कृतिशून्य. हंसाला काहीच माहिती नाही आहे, पण तो एका झेपेत मानस सरोवराकडे जातो आहे. मग समर्थ ह्या गोष्टीचा उल्लेख करून आपल्याला सांगतात की आत्मज्ञान कसं आहे आणि फापट पसारा भरमसाठ जे वाचन आहे ते करणारी मंडळी कशी आहे. तर भरमसाठ वाचन करू नये, हे पण माहिती आहे, हे पण माहिती आहे, हे पण माहिती आहे, त्याची काही आवश्यकता नाही. आत्मज्ञान म्हणजे सर्वानुभूती परमेश्वर हे माहिती असणं, तुमचं माझं चैतन्य एकच आहे माहिती असणं, ही महत्त्वाची गोष्ट. ही कळली की झालं, करायचं काय भरमसाठ वाचन करून, असं ते आपल्याला सांगतात. आणि म्हणून सार काय आहे या साराचा विचार करून त्यांनी आपल्याला उगाच वाद घालणार, जसं कावळ्याने उगाचच आपला फापट पसारा सांगितला, उपयोग काही नाही. तर बऱ्याच लोकांना अशी सवय असते की आपल्याला माहिती असणाऱ्या सगळ्या गोष्टी ते सांगत सुटतात. ते काय त्याची गरज आहे का, तो ऐकणारा इंटरेस्टेड आहे का, काही विचार करत नाही, भरमसाठ सांगत सुटायचं. तर त्याला काही उपयोग नसतो त्याचा. श्रवणातून आपला ईश्वरविषयक जे ज्ञान आहे त्या पारमार्थिक ज्ञानाला काही उपयोग व्हायला पाहिजे. तसं जर नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. माणसं उगाचच भरमसाठ वाचलेलं सांगतात, ऐकतात, वादविवाद घालतात. हरिबोध सांडोनी विवाद लागे. जे खरा बोध व्हायला पाहिजे त्या गोष्टी न सांगता वादात सापडतात आणि माझंच मत कसं बरोबर आहे हे मोठ्या अभिमानानं सांगत राहतात. तर तसं करणं चूक आहे. ती जी सगळी त्यांची विद्वत्ता आहे ती अकारण व्यर्थ जागी खर्च होते. म्हणून समर्थ सांगतात की हे असलं करू नये. एक उदाहरण पण देतात, ते आपल्याला समर्थांनी दिलेलं नाही पण आपल्याला पटेल की लोकांनी टिळकांनी गीतेचा कर्मपर अर्थ लिहिला. गीता रहस्य जे लिहिलं तर त्यांनी गीतेचा कर्मपर अर्थ लिहिला. आचार्यांनी तसं नव्हतं केलं. आचार्यांनी स्वाभाविकच अद्वैत ग्रंथ म्हणून गीतेचा अर्थ लिहिला. आता झालं असं की लोकमान्य टिळकांचे जे शिष्य समुदाय अनुयायी मंडळी आहेत त्यांनी आचार्यांचा अर्थ बरोबर नाही आणि
लोकमान्यांचा अर्थ कसा बरोबर आहे हे अममिकेने मांडायला सुरुवात केली. उलट आचार्यांचा जो शिष्य समुदाय होता तो म्हणायचा आचार्यांनी सांगितलं आहे तो अद्वैत अर्थच बरोबर आहे, हा काही कर्मफल अर्थ बरोबर नाही. म्हणजे ती दोघं जण राहिली बाजूला, त्यांचा काहीच एकमेकांशी वाद नव्हता आणि ही मंडळी मात्र वाद घालत होती. आणि मग पुढे त्यांनी सांगितलं आहे की टिळकांचे जे भक्त होते ते टिळकांसारखे कर्मयोगी नव्हते. त्यांनी कर्मफल अर्थ लावला कारण तो स्वतः त्यांनी कर्मासारखा त्या गीतेचा उपयोग केला आहे, परंतु टिळकांचे शिष्य काही कर्मयोगी नव्हते आणि आचार्यांचे शिष्य आचार्यांसारखे विरक्तही नव्हते. मग वाद घालून उपयोग काय? तसे हे वाद घालण्याचे प्रकार असतात. त्यामुळे हरिबोध सांडोनी विवाद लागे, हरिबोध बाजूला राहतो. जे नेमकं त्या ग्रंथात आपल्याला घ्यायचं आहे ते घेतलं जात नाही आणि वादात मात्र ऐकतात, ते करू नये. म्हणून वाद टाळावा. श्रवण काय करावं, किती करावं आणि त्या श्रवणाचं जिथे वाद होईल तिथे आपण पण बाजूला व्हावं, असंच आपल्याला करावं लागतं. पुढे दिलं आहे की कथा ऐकता तल्लीन होऊन जावं. कथा जी ऐकायची आहे ती ऐकताना आपण किती त्या कथेमध्ये एकाग्र व्हावं. आता होत नाहीच. फोनची रिंग वाजली, आपण सगळेजण एक सेकंदवर डिस्टर्ब झालो. तल्लीनता जी आहे ती अशी आहे की दुसरं काही ऐकायलाच येतं कामा नये. एकाग्रता याचा अर्थ असा आहे की इतकं आपण त्याच्यामध्ये होतं, आपल्या आवडीच्या विषयात आपण तल्लीन होतो आणि तेव्हा आपल्याला अन्य काही आवाज येत नाहीत. एखादी टी व्हीवरची सिरियल पाहत असतो आणि त्याच्यात एवढं ती दारावरची बेल वाजली की जरा चेहरा बदलतोच आपला. आत्ता काय ना यायला हवं होतं, नाहीच आपल्याला ते खरं आवडत. आता राहिला जरी दार उघडतो, या बसा म्हणतो, 1-2 मिनटं थांबं काय होतं आहे बघते, बघ आपण कॉफी पिऊया, असं पण आपली जवळची मैत्री असली तर सांगतो. पण ही जी तल्लीनता, ही जी इतकी आपल्याला त्या गोष्टीची ओढ आहे ती आपल्याला या क्षेत्रात लागत नाही, ती लागली पाहिजे. म्हणून ते सांगताय कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. आपण तल्लीन झालं पाहिजे. मगाशी आपण आल्या विषय चालला होता की अजयभुवा कथा सांगतात, तर ती कथा सांगताना इतके ते त्याच्यात तल्लीन होतात की असं वाटतं समोर युद्ध घडतंय की काय. म्हणजे आता एखादा खरोखरच तो रावण समोर आला आहे आणि आता युद्ध होणार, तर कुठल्या दिशेला रावण गेला म्हणून तो जाईल. वर्णन केला एका ठिकाणी त्यांनी की एक जण खरंच असा गेला आणि कुठल्या दिशेने गेला आहे, दक्षिणेकडे गेला आहे का, आपण बाहेर गेला, घोड्यावर बसला आणि दक्षिण दिशेला जाऊन तलवार हातात घेऊन गेला सुद्धा. म्हणजे तो कथेत एवढा तल्लीन झाला होता की आता समोर रावण आला आहे तर मला गेलंच पाहिजे, आता रामाच्या बाजूने युद्धाला आहे. इतकी तल्लीनता आली पाहिजे असं ते आपल्याला सांगतात की कर्मणुकीच्या क्षेत्रामध्ये आपण जितके एकाग्र होतो तिथे काय एवढं मोठी आवश्यकता नसते इतकं एकाग्र होण्याची. समर्थांच्या रामकथेमध्ये किती सगळे तल्लीन होत असते किंवा समर्थ रामकथेमध्ये किती तल्लीन होत असेल, आपण ही गोष्ट करू ठरवू शकतो. किंवा आपल्याला अगदी संत वगैरे सगळी मंडळी राहू देत, पण न्यूटनची गोष्ट आपल्याला माहिती आहे. न्यूटन 20-20 तास आपल्या प्रयोगशाळेत काम करायचा आणि इतका तल्लीन इतका एकाग्र असायचा की त्याला ना नोकराला सुद्धा खोलीत यायची परवानगी नव्हती. त्या दरवाजाच्या खाली थोडीशी जागा ठेवली होती, त्याच्यातून त्याला ताट सरकवलं जायचं. न्यूटनला कोणी डिस्टर्ब करायचं नाही, तर त्याला तो नोकर अगदी ठरलेल्या वेळेला ताट आणून ठेवायचा. एक दिवस असं झालं की ताट त्याला कसे न्यूटनला लक्षात आलं की तो जेवायचा ताट घ्यायचा आणि जेवायचा. तर त्या दिवशी ताट रिकामं, जेवलो का मी, बरोबर जेवलो असेल आणि मग पुन्हा आपला कामाला लागला. प्रत्यक्षात मांजर खाऊन गेलेलं होतं, पण त्याला तल्लीनता काय, म्हणजे आपण भुकेले आहोत, जेवलो नाही आहोत, काही नाही, आपल्या कामामध्ये एवढा तल्लीन की जेवण तहान भूकसुद्धा हरपण म्हणतो तसं हरपलं गेलं पाहिजे, असं श्रवण झालं पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतात. या ग्रंथांचा अभ्यास करणं, आध्यात्मिक पारमार्थिक ग्रंथाचा अभ्यास करणं, तर इतकी एकाग्रता इतकी तल्लीनता साधली पाहिजे, हा या श्रवणाच्या मागचा खरा विचार समर्थ आपल्याला सांगतात. आणखीन समास वाचलात की तुम्हाला अधिक त्यातले बारकावे कळतील. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो, स्वदेश हित रक्षणा विणदुजी कथा नावडो, तुझ्या समही आमुची तनु ही देश काळजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.